उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या पुण्यातील विमानतळ परिसरातून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस आलंय। गुन्हे शाखेच्या पोलिसांनी टाकलेल्या धाडीत एका राजस्थानी हिरोईनसह 2 रशियन तरुणींना ताब्यात घेण्यात आले। विमानतळ आणि कोरेगाव पार्क परिसरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या हॉटेलमध्ये हा गोरखधंदा सुरू होता। बुधवारी रात्री सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली। यातील टॉपची मॉडेल असलेली तरुणी ही राजस्थानातील अपकमिंग अभिनेत्री आहे। हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी साकार असला होता। एका पोलीस कर्मचाऱ्याला बनावट ग्राहक बनवून पाठवण्यात आलं होतं। विशेष म्हणजे या सेक्स रॅकेटची सर्व सूत्र ही परदेशातून चालायची। ऑनलाईन बुकिंग व्हायची, पैसेही ऑनलाईन पाठवले जायचे। एकदा खात्यात पैसे आले की एक 3 स्टार हॉटेल बुक करून या तरुणीला तिथं पाठवलं जायचं। संबंधित ग्राहकालाही त्या हॉटेलचा पत्ता दिला जायचा आणि मग पुढचा व्यवहार पूर्ण व्हायचा। गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बनावट ग्राहकांच्या मदतीने हा सर्व प्रकार उघडकीस आणला। पुण्यात अशा प्रकारे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही। यापूर्वीही चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या काही तरुणींना वेश्या व्यवसाय करताना रंगेहात पकडण्यात आलं होतं। वेश्या व्यवसायात दररोज लाख रुपयांची लढाई होते। त्यात मॉडेल महिला आणि असली की लाखो रुपये देण्यासाठी ग्राहक तयार असतात। त्यामुळे पुण्यासारख्या शहरातील काही महिलेने वेश्या व्यवसाय करायचा आणि पुन्हा आपापल्या राज्यात निघून जायचं असं प्रकार घडत असतात। त्यानिमित्ताने ते पुन्हा एकदा उघडकीस आले। दरम्यान मागील काही महिन्यांपासून ही अभिनेत्री आणि 2 तरुणी पुण्यातच वास्तव्यास होत्या। ठराविक महिन्याने वेगवेगळ्या शहर बदलायच्या आणि त्या शहरात जाऊन वेश्या व्यवसाय करायच्या। झटपट पैसे मिळवण्याचा उद्देश आणि ऐश्वर्यामातलं राहणीमान यामुळे या तरुणी वेश्या व्यवसायाकडे वळल्या होत्या। आणि विशेष म्हणजे त्यांना ऑपरेट करणारे दलाल कधी विदेशात तर कधी वेगळ्या शहरात बसायचे। पोलिसांनी या प्रकरणी 3 दलालांवर देखील गुन्हा दाखल केलाय आणि त्या दलालाचा शोध आता सुरू आहे। आम्हाला गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली होती की काही एजंट्स आहेत की जे परदेशातून येणाऱ्या महिलांकडून पुण्यामध्ये वेश्या व्यवसाय करून घेत आहेत। त्याप्रमाणे आम्ही बनावट ग्राहक पाठवून त्यांच्याशी चॅटिंग वगैरे केली त्या एजंटशी आणि मग त्यांच्याकडनं कळालं की त्या मुली आहेत ते त्यांनी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत आणि त्या ठिकाणी ते वेश्यागमनासाठी वापर करतात। त्यानंतर त्या ठिकाणी आपण डील केली एजंटशी आणि पर्टिक्युलर हॉटेलमध्ये गेल्यावरती ट्रॅप लावला आणि तिथे आम्हाला 2 मुली मिळून आल्या की ज्या कझाकिस्तान देशाच्या होत्या आणि तिथे अजून एक माहिती मिळाली की अजून एक मुलगी आहे ती भारतीय मुलगी आहे राजस्थानची आणि तिला एक दुसऱ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आहे। तिथे जाऊन त्या मुलीची सुद्धा आम्ही सुटका केली। अशा 3 मुलींची आपण रेस्क्यू केलेलं आहे आणि 3 एजंट विरुद्ध विमानतळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे।